आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात त्या सगळ्या खूप साऱ्या येतात ना. मग ते जीवन कसं जगायचं या संदर्भामध्ये तुमच्या NSS कॅम्प हा पहिला भाग आहे. दुसरं आहे तुमची NSS झाल्यानंतर पुढचं शिक्षण, तुमची नोकरी, तुमचा विवाह, तुमचा कुटुंब, तुमचे आई वडील व तुमच्या मुलांचं शिक्षण, त्यांचा विवाह, त्यांचं कुटुंब आणि शेवटी येतं वृद्धपकाळ, म्हातारपण. या सगळ्या गोष्टी कशातल्या आहेत? आयुष्यातल्या आहेत. आणि म्हणून आपण एक छोटीशी गोष्ट आहे, ती गोष्ट सांगतो. मी भाषण करणार नाही जास्त. ती गोष्टच आपण या ठिकाणी पाहूया आणि नक्कीच त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. आयुष्य म्हणजे एक आपला अद्भुत प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आपण सारथी आहोत, प्रवासी आहोत असं म्हणायला हरकत नाही. त्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक वेळा यश येतं, अपयश येतं, चांगले दिवस येतात, वाईट येतात, संघर्ष करावा लागतो. आपल्याला कधी कधी प्रेम सुद्धा मिळतं, पण कधी कधी आयुष्यामध्ये गुंता सुद्धा निर्माण होतो आणि तो सगळा सोडवायचा असेल ना तर आपल्याला सोडवावं लागतं. आणि हे शिकवतं ते NSS शिबिर शिकवतं असं मी त्याला तुम्हाला सांगेन. जीवनामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग जर केलं, नियोजन जर केलं, ते NSS शिकवतं आणि त्यानुसार जर पाहिलं तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये पुढच्या वाटचालीकडे जात असतो. आयुष्याची खरी मजा आहे ना, ती म्हणजे वेगवेगळ्या क्षणांना स्वीकारण्यामध्ये आहे. आपण जे क्षण स्वीकारतोय, NSS मध्ये एवढे तुम्ही सगळे आता मला 15 क्षण स्वीकारले, 15 लेक्चर्स ऐकले तुम्ही, ते स्वीकारण्यामध्ये आहे आणि ते अनुभव घेऊन स्वतःला आपल्याला घडवण्यामध्ये जो आनंद आहे ना, तोच खरा आयुष्य आहे. हे सगळे विषय तुम्ही साहेब आता बोलतीलच त्या विषयावर, सगळ्या विषयावर, तर ते सगळे विषय तुम्ही घेत आहात. आणि या ठिकाणी तुम्हाला मी खास सांगेन, एक गोष्ट आम्ही खूप वेळ न घेता एक गोष्ट घेतो तुम्हाला आणि त्या पुढे चालतो. एक अप्रतिम कथा आहे. एक माणूस आहे ना, वाळवंटामध्ये असतो, वाळवंट डेझर्ट, त्यामध्ये जातो आणि डेझर्ट मध्ये खरी गरज असते ती म्हणजे कसली? पाण्याची. पाणी हवं असतं. तेव्हा त्याच्याकडनं ना पाणी संपलं होतं. तो खूप वाळवंटामध्ये फिरत होता, पाणीच मिळत नव्हतं. तेव्हा त्याला लांबवर एक दिसलं की कुठेतरी एक झोपडी आहे. झोपडी काय आहे? झोपडी आहे. त्याला असं वाटलं, आशा निर्माण झाली की त्या झोपडीच्या जवळपास कुठेतरी पाणी असेल. बघा आयुष्य कसं असतं. तो त्या झोपडीजवळ गेला, शोधत गेला. तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक दिसलं आणि तो एकदम हादरून उठला की कसं काय झोपडी असू शकते या ठिकाणी. पण तिकडे तो जाऊन त्या झोपडीमध्ये हळुवारपणे शिरला आणि ती झोपडी पाहिलं तर ती झोपडी रिकामीच होती. त्या झोपडीमध्ये कोणीच नव्हतं. मग आता त्याला पाणी कसं मिळेल? त्याला असं वाटत होतं की आता जर मला पाणी मिळालं नाही तर मी काही तासामध्ये, काही दिवसामध्ये तिथेच मृत्यू पावेल माझा. आणि ह्या आशेने तो फिरत होता, पाणी मिळेल का, पाणी मिळेल का. आयुष्य पण असंच असतं. आपल्याला शोध घ्यावा लागेल, आपल्या वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घ्यावा लागेल. आणि म्हणूनच NSS कॅम्पमध्ये तुम्ही खरंच जण 52 जण भाग्यवान आहात की हा शोध तुम्ही इथे घेताय. मग त्याला तो माणूस जो आहे तो इथे पाहिलं तर माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी घडली. त्या झोपडीमध्ये त्याने पाहिलं की एक हातपंप आहे. काय? हातपंप, हँडपंप माहिती ना तुम्हाला, पाणी उपसायचा तो हातपंप आहे. पण ते पाणी जे आहे ते हातपंपचा पाईप जो आहे तो खूप खोलवर गेलेला आहे. सुरुवातीला त्याला गंमत वाटली म्हणून त्याने हातपंप जो आहे ना तो असा हापसून पाहिला. पाणी काही येत नव्हतं. खूप वेळ त्याने ट्राय केली की पाणी येत नव्हतं. मग त्याला आहे ना त्या झोपडीमध्ये एका लांब कोपऱ्यामध्ये एक बाटली दिसली आणि ती बाटली आहे ना
पाण्याने भरलेली होती बाटली. आणि त्या पाण्याने बाटली भरल्यानंतर त्याला आता प्रश्न पडला. काय प्रश्न पडला की मी बाटलीतलं पाणी पिऊ का? पिल्यानंतर काय होईल? असे अनेक प्रश्न त्याला आले. पण त्या बाटली घट्ट लावली होती आणि त्या बाटलीवर लिहिलं होतं की हे पाणी तुम्ही पंपमध्ये ओता. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये कशामध्ये? नळामध्ये, म्हणजे तो हँडपंपामध्ये, म्हणजे तुम्हाला पाणी जास्त मिळेल. पण त्याला दुसरा एक प्रश्न पडला, मी जर हे पाणी सगळं ओतलं पाणी आणि जर पाणीच आलं नाही तर मी पाणी पिलं तर जगू शकतो. बघा, जर ह्या ठिकाणी प्रश्न आला. आता अशा प्रकारची त्यावर म्हणजे चक्रावून गेलो तो. म्हणजे थोडक्यात सूचनेकडे टू बी और नॉट टू बी असं असतं ना बऱ्याच वेळेला. हे करावं की नाही करावं असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की शेवटी निर्धार केला. थरथरत्या हातांनी त्यांनी पंपामध्ये पाणी ओतलं आणि अनायसे काय झालं की त्याने हात जो होता तो आपसला आणि त्याच्यातून भरभर पाणी येऊ लागलं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काहीतरी शोधायचं असेल ना तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयुष्यामध्ये येतात. तो माणूस त्याने भरभरून पाणी प्यायला आणि शेवटी पुन्हा ती बाटली जी होती ती बाटली भरून त्याने त्या कोपऱ्यामध्ये ठेवली. खूप खुश झाला तो माणूस. अशा प्रकारचं आपण जर पाहिलं तर बाटलीवरच्या कागदावरनं एक ओळ स्वतः त्याने लिहिली आणि ती सुद्धा अशी होती की विश्वास ठेवून पाणी पंपात होता. म्हणजे या जगावर आपण एकमेकांवर विश्वास पण ठेवायला पाहिजे आणि ते विश्वास ठेवत असताना आपल्याला NSS सारखे कॅम्प अत्यंत उपयोगी पडतात. ही सांगणारी हे काही मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं हे अधोरेखित करताना ही गोष्ट असते. आणि काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपण दिलं पण पाहिजे आणि घेतलं पण पाहिजे. सुख म्हणजे जेव्हा मी आता म्हटलं ना त्याच्यामध्ये झोळी रिकामी जी आहे तेव्हा आपण भरताना आणि घेताना ती झोळी कशी रिकामी भरली पाहिजे हेही तुम्हाला मित्रांनो सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगता येईल. मित्रांनो, आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतोय. ती गोष्ट आहे गुणांचा गौरव. मी नेहमी सगळ्या ठिकाणी सांगतो